नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मंडे म्युझिक्स मध्ये. मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे, जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकां दोघांपर्यंत पोहोचावे, जेणेकरून त्यांना त्यांच्या उद्योगात, त्यांच्या व्यवसायात अधिक प्रभावीपणे त्यांचा उपयोग करता येईल. आपण वेगवेगळे कन्सेप्ट आणि आयडियाज डिस्कस करतो आणि त्याच्यावर चर्चा करतो. त्याच्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. अ, तुम्ही जर हे व्हिडिओ ऑनलाईन पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचा अलर्ट येईल. सो लेट्स स्टार्ट फॉर टुडे. आज आपण सेल्स प्रोसेस विषयी बोलणार आहोत. आता सेल्स प्रोसेस म्हणजे नक्की काय, राईट? सेल्स प्रोसेस refers to a series of repeatable steps that a sales team takes to move a prospect from early stage to a close customer. थोडक्यात आपण जे काही करतो, एका कस्टमरला, पेईंग कस्टमर किंवा पोटेन्शियल कस्टमरला रादर पेईंग कस्टमर म्हणून कन्वर्ट करण्यासाठी जे काही स्टेप्स येतात, त्याला आपण सेल्स प्रोसेस म्हणतो. म्हणजे माझा कस्टमर कोण आणि कसा असणार याचा मी विचार चालू करतो, तेव्हापासून तो ती व्यक्ती माझ्याकडून माझी सर्व्हिस घेऊन मला त्याची पेमेंट देईपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला सेल्स प्रोसेस म्हणतात, राईट? आता सेल्स प्रोसेस कन्वर्ट प्रॉस्पेक्ट्स इनटू कस्टमर्स, म्हणजे जे काही पोटेन्शियल ज्यांना आपली सर्व्हिस घ्यायची आहे किंवा त्यांच्या मनात आहे किंवा त्यांना विचाराधीन आहेत, राईट? आता ही गोष्ट तुम्हाला कदाचित आठवेल, आपण याच्याशीच रिलेटेड अजून एक कन्सेप्ट डिस्कस केलेला, की जिथे आपण एखाद्या कस्टमरचा प्रवास मॅप करतो, आणि तो आपण जो डिस्कस केलेला दॅट वॉज अ कस्टमर जर्नी मॅप. आता कस्टमर जर्नी मॅप आणि सेल्स प्रोसेस याच्यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया, राईट? कस्टमर जर्नी मॅप जर आठवत असेल, इज अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ अ कस्टमर्स जर्नी, राईट? द प्रोसेस ही गोज थ्रू when he considers our services till the time he becomes a paying customer. आता कस्टमर जर्नी मॅप हा कस्टमरच्या दृष्टीने आहे. कस्टमर आपल्याला कसा विचार करणार आपल्याबद्दल, आपल्याकडून कशी सर्व्हिस घेणार, राईट? आणि मग तो काय कुठल्या अडीअडचणींना त्याला तोंड द्यावा लागतो, आणि त्याचा एक्सपिरियन्स किंवा त्याचं कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे ते आपण अधिक प्रभावीरित्या कसं मांडू शकतो, त्याच्याविषयी कस्टमर जर्नी मॅप आहे. आणि सेल्स टीम हा कंपनीचा पर्स्पेक्टिव्ह, सेल्स प्रोसेस हा कंपनीचा पर्स्पेक्टिव्ह आहे. एखादं कंपनी त्यांच्या ग्राहकांकडे किंवा त्यांच्या कस्टमरकडे पाहताना कुठल्या विविध टप्प्यांहून जाते आणि त्या कंपनीने काय करायला हवं त्याच्याबद्दलची जी प्रोसेस आहे ती सेल्स प्रोसेस आहे. तर दोन वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. आपण कस्टमर जर्नी मॅप ऑलरेडी अगोदर डिस्कस केलेला आहे, पण हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कस्टमर जर्नी मॅप मध्ये आपण कस्टमरच्या हिशोबाने बोलतो, त्याला कुठल्या अडीअडचणींना तोंड द्यावं लागेल त्याच्याविषयी बोलतो, आणि ते जर्नी त्याची जी आहे ती अधिक सुकर, आणि त्याची जी एंगेजमेंट किंवा त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, त्याचा जो कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे, ते कसं अधिक एन्हान्स करता येईल किंवा वाढवता येईल, त्याच्यावरती फोकस कस्टमर जर्नी मॅपचा आहे. त्या उलट सेल्स प्रोसेसचा आहे, की माझा कस्टमर कुठल्या कुठल्या टप्प्यावर काय काय अडीअडचणी देईल, मी त्याला कसं उत्तर देणार आणि मी त्यांच्या शंकांचं कसं निरासन करणार आणि त्याला कस्टमर म्हणून कसं कन्वर्ट करणार. दॅट इज द बेसिक प्रिमाइस. सेल्सचं सेल्स प्रोसेसचं बेसिक प्रिमाइस दुसरं म्हणजे आपल्याला आपला सेल्स कसं वाढवता येईल, आपल्याला आपल्या कस्टमरची बरोबर अधिकाधिक डील कशी करता येईल, कन्व्हर्जन रेट कसं वाढवता येईल, त्याच्याकडे सेल्स प्रोसेसचा ओढा आहे. त्याच्यानंतर कोणालाही कधीही, म्हणजे आपण जरी नसलो, उद्या परवा आपल्या कंपनीत दुसरी तिसरी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला सुद्धा सेल्स करणं आपण कसं करतो, काय प्रोसेस आहे, कस्टमरला कसं अप्रोच, ते समजणं सुकर होईल. त्या हिशोबाने सेल्स प्रोसेसची मांडणी आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण येतो जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे एखादा चांगला सेल्स प्रोसेस म्हणजे नक्की काय, किंवा सेल्स प्रोसेसमध्ये काय शोधायला हवं, तर ते कस्टमरवरती फोकस्ड आहे की नाही. माझा सेल्स प्रोसेस आहे पण त्याच्यामध्ये कस्टमर कुठेच नाही, तर नाही, कस्टमर केंद्रबिंदू आहे सेल्स प्रोसेसचा. दॅट इज वन, कस्टमर सेंट्रिक.
क्लिअर अँड ऍक्शनेबल, मला काय करायचं, म्हणजे पुढची पायरी काय असणार आहे, मी कुठले निर्णय घेतले पाहिजेत किंवा पुढे काय करायला पाहिजे हे सांगता आलं पाहिजे मला. ते मग हे जर असेल ना आपल्याकडे, तर आपल्याकडे जी नवीन लोक आपण सेल्समध्ये घेतो किंवा कोणाला तरी आपल्यासाठी सेल्स करायला सांगतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला या गोष्टी सांगायला खूप चांगलं जातं आपल्याला. त्याच्यानंतर इट शुड बी रेप्लिकेबल, म्हणजे मला दुसरीकडे अजून कुठला तरी प्रोडक्ट किंवा अजून कुठली तरी सर्व्हिस विकताना सुद्धा मला तसं करता आलं पाहिजे. प्रिडिक्टेबल, अगेन आय नो की माझ्याकडे जर कस्टमरचे हे क्रायटेरियाज आहेत ते मीट झाले, तर मग तो कस्टमर कन्वर्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. किंवा कस्टमरला या टप्प्यावरती तो असे असे ऑब्जेक्शन घेऊ शकतो, किंवा मला कस्टमर पर्यंत पोहोचायचं जर असेल तर मला हे केलं पाहिजे. दॅट इज इन द वे प्रिडिक्टेबल, दॅट इज देअर. आपण ते बसल्या बसल्या सांगू शकतो, हा असा हा अंदाज बांधू शकतो आपण आपल्या कस्टमरविषयी. गोल ओरिएंटेड, अगेन वी स्पोक अबाउट कस्टमर कन्व्हर्जन रेट, राईट. कस्टमर कन्व्हर्जन झाले पाहिजेत, ऍडिशन झाले पाहिजेत, रेव्हेन्यू ग्रोथ झाले पाहिजेत. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सेल्स प्रोसेस. मोजमाप ना, म्हणजे मी जेव्हा पाहीन माझ्या सेल्स प्रोसेसकडे, मला त्याचा किती फायदा झाला आहे, मी कसं ग्रो केलेला आहे, माझ्या व्यवसायात खरोखरच वाढ झालेली आहे का, राईट. हाऊ विल आय नो दॅट? देअरफॉर अ गुड सेल्स प्रोसेस हॅज टू बी मेजरेबल. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते फ्लेक्झिबल. म्हणजे 10 वर्ष अगोदर जी मी गोष्ट विकत होतो, 10 वर्ष अगोदर जी मी गोष्ट विकत होतो, तशाच प्रकारे आज मला ती गोष्ट विकता येत नाही. बदललेला आहे, राईट. आपण 10 वर्षा अगोदर, किंवा एक जमाना असा होता, एक विचार करूया, 30-40 वर्षापूर्वी रेफ्रिजरेटर वॉज अ लक्झरी, राईट. एक 30 किंवा 20 एक वर्षापूर्वी रेफ्रिजरेटर वॉज अ लक्झरी. आज बेसिक नेसेसिटी झालेली आहे. टेलिव्हिजन बेसिक नेसेसिटी झालेली आहे. मग ऍज अ लक्झरी आयटम विकताना अप्रोच दुसरी असणार आहे, नेसेसिटी असताना अप्रोच दुसरी असणार आहे. ती फ्लेक्झिबिलिटी आपल्या सेल्स प्रोसेसमध्ये असली पाहिजे, राईट. देन सेल्स प्रोसेस का, तर आपल्याला आपल्या कस्टमर विषयी चांगलं समजून घेता येतं, त्यांना जाणून घेता येतं. प्रॉस्पेक्ट्स, माझा कस्टमर कोण, लीड जनरेशन जे आपण बोलतो, त्याच्यासाठी खूप उपयुक्त असं सेल्स प्रोसेस आहे. की मला माझा कस्टमर कोण कसा असणार आहे ते समजतं, मग मला लीड जनरेशनवर काम करायला चांगलं होतं. आपण लीड क्वालिफिकेशन विषयी बोललेलो आहोत, एखादी लीड कशी क्वालिफाय करायची, तुम्ही तो एपिसोड जाऊन पाहू शकता, राईट. पण लीड क्वालिफिकेशन म्हणजे हा माझा कस्टमर होणार नाही, याला मी घ्यायचं नाही घ्यायचं, कशासाठी घ्यायचं, ते आपल्याला ठरवता येतं. कस्टमरला एक स्मूथ एक्सपिरियन्स देता येतो. आपण कस्टमर जर्नी मॅप मध्ये पण या गोष्टीविषयी बोललेलो. कस्टमरला ऑनबोर्डिंग ना, म्हणजे तो माझा कस्टमर आता होतोय, पण त्याला 50 ठिकाणी नाचावं लागतं का, की ही हॅज अ व्हेरी स्मूथ एक्सपिरियन्स. म्हणजे कार घ्यायला एखादा कस्टमर आलेला आहे, तर तो कार घेण्यासाठी या काउंटरवरून त्या काउंटरवर या ऍक्सेसरीज त्या ऍक्सेसरीज नाही, त्याला बसल्या बसल्या सगळं मिळतंय का, तो स्मूथ ऑनबोर्डिंग एक्सपिरियन्स आपण आपल्या कस्टमरला देऊ शकतो. रेव्हेन्यू जनरेशन म्हणजे हा, हे मी जर प्रोसेस केलं, मला माहिती आहे तसं केलं तर कस्टमर कन्वर्ट व्हायलाच पाहिजे. माझं रेव्हेन्यू कसा येणार, किती येणार, त्याचा मी एक अंदाज बांधू शकतो. यू मे नॉट बी राईट 100%, बट ऍटलीस्ट 70 to 80% ऑफ द टाइम यू कॅन प्रिडिक्ट वेदर द कॉल विल एंड इन पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. ते तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकता, कस्टमरला एक चांगला अनुभव देऊ शकता, राईट. आणि तुमचं सेल्स प्रोसेसमध्ये काय सुधारणा आहे, काय कुठे कमी आहे, कुठे तुम्ही बरोबर करतायत, काय बरोबर करतायत, त्या गोष्टी कशा सुधारता येतील, अजून प्रभावी करता येतील, आणि जे जे कमी पडतायत त्यांच्याकडे जी सुधारणा झाली पाहिजे, व्हॉट इज द इम्प्रुव्हमेंट दॅट यू नीड टू मेक, राईट. सो दीज आर द बेनिफिट्स. तर सेल्स प्रोसेस बांधणं या दृष्टीने गरजेचं आहे. कारण जेवढं सशक्त आपलं सेल्स प्रोसेस असणार आहे, तेवढं सशक्तपणे, तेवढ्या प्रभावीपणे आपण आपल्या कस्टमरला सर्व्हिस देऊ शकतो. आता ही सेल्स प्रोसेसचे स्टेप्स आहेत. 7 स्टेप. काही ठिकाणी तुम्हाला 4 स्टेप्स भेटतील, काही ठिकाणी 5 भेटतील, काही ठिकाणी 8 भेटतील, पण मोर ऑर लेस मोस्ट ऑफ द वेबसाईट्स किंवा तुम्ही ऑनलाईन जर शोधलात, तर तुम्हाला 7 स्टेप्स भेटतील. प्रॉस्पेक्टिंग, कनेक्टिंग, रिसर्च. आपण प्रत्येक स्टेप विषयी थोडंसं इन डेप्थ बोलू, राईट. प्रॉस्पेक्टिंग, कनेक्टिंग अँड क्वालिफाईंग लीड्स, रिसर्च,
प्रेझेंटेशन, ऑब्जेक्शन हँडलिंग, क्लोजिंग आणि नर्चरिंग. राईट. हे सेल्स प्रोसेसचे 7 स्टेप्स आहेत. अँड दिस मोरलेस इज व्हॉट द मोस्ट ऑफ देम फॉलो और यू विल फाइंड इट ऑन मोस्ट ऑफ द वेबसाईट्स. आपण प्रत्येक पायरीकडे आता इन डेप्थ जाऊया. काय आहे त्यांचा अर्थ आणि ते काय सांगतात आपल्याला. तर पहिला आहे प्रॉस्पेक्टिंग. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे एखादा कस्टमर माझा कस्टमर होऊ शकतो का, त्याला आपण प्रॉस्पेक्टिंग बोलतो. आणि तो कसा होऊ शकतो, त्याच्यासाठी जो पूल लागतो, ती जी सोर्सिंग लागते किंवा तो जी बांधणी लागते, ते प्रॉस्पेक्टिंग. की हा बाबा माझा प्रोडक्ट, आता मी जर कॉस्मेटिक प्रोडक्ट विकतोय, तर हु इज गोइंग टू बी माय पोटेन्शियल कस्टमर्स. इफ आय एम सेलिंग कार्स, हु इज गोइंग टू बी माय पोटेन्शियल कस्टमर. राईट. आणि त्याची सुरुवात कशी होते, आपण कस्टमर पर्सोना किंवा प्रोफाईल, अगेन आपण याच्याविषयी सुद्धा बोललेलो आहोत. म्हणजे मी सारखे सारखे अगोदरचे एपिसोड रेफर करतोय, कारण एक संलग्न अनुभव. कस्टमर जर्नी मॅप मध्ये अधिक कस्टमरला समजण्यासाठी कस्टमर पर्सोना आणि त्या ती व्यक्ती कसं वागणार, कसं विचार करणार, कसा निर्णय घेणार, ते जाणून घेऊन आपला सेल्स त्याला करायचा की नाही करायचं ते समजता येतं. तर आपण त्या टप्प्याने आज आपण सेल्स प्रोसेसवरती आलेलो आहोत. आता प्रॉस्पेक्टिंग मध्ये नॉर्मली आपण काय करतो, कोल्ड कॉलिंग करतो, ईमेल करतो, किंवा कुठेतरी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वरती भेटतो, त्या व्यक्तीला आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस पिच करतो. राईट. वेगवेगळे सोशल मीडिया वेबसाईट्स आहेत जिथे आपण व्हिडिओ टाकतो किंवा आपल्या प्रोडक्ट्स आणि ब्रोशरची माहिती टाकतो, प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसची माहिती टाकतो. दिस आर ऑल प्रॉस्पेक्टिंग. आपण कशासाठी टाकतो, किंवा आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला आपण टाकतो. आपण हे कशासाठी करतो, तर आपली अशी इच्छा आहे की कधीतरी कुठेतरी कोणी पाहिल आणि तो चौकशी करेल अँड ही विल गेट कन्व्हर्टेड. राईट. जेवढं आपण कस्टमर पर्सोना वापरून करू, म्हणजे माझा कस्टमर व्हॉट्सअप वापरणारा आहे आणि व्हॉट्सअपवरून तो चौकशी करण्याची शक्यता जास्त आहे, ते जोपर्यंत आपण कस्टमर पर्सोना तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. ह्याच्यासाठी कस्टमर डेटा आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे कशा प्रकारचे कस्टमर येतात, कुठल्या टाईपची आपल्याकडून सर्व्हिस घेतात, कशासाठी ते आपल्याला पे करतात, तो जर डेटा असेल तर कस्टमर प्रोफाईल आणि प्रॉस्पेक्टिंग करायला आपल्याला अधिक सोपं जातं. सो गो बॅक टू युअर कस्टमर डेटा दॅट यू हॅव, चेक, go through the data, and then start prospecting. Your conversion rate will be on the higher side. At least people showing interest will be on the higher side. Right. इंटरेस्ट दाखवणारी लोक हायर साईडवर गेली, कन्व्हर्जन ऑटोमॅटिकली होणार. सो फर्स्ट फोकस ऑन व्हॉट इज द टाईप ऑफ कस्टमर दॅट यू वॉन्ट टू डू, आणि मग हे अप्रोचेस आपण यूज करू शकतो. हे झालं पहिली स्टेप, प्रॉस्पेक्टिंग. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपवरती येतो, ते म्हणजे कनेक्टिंग अँड क्वालिफाईंग लीड्स. आता क्वालिफिकेशन, लीड क्वालिफिकेशन म्हणजे काय, की मला जी व्यक्ती माझ्याकडून माझं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेणार आहे, ती खरोखरच माझं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का. जर तो कंपनीचा, म्हणजे लेट्स टॉक अबाउट कॉर्पोरेट क्लायंट. मग कॉर्पोरेट क्लायंटमध्ये ज्या व्यक्तीशी मी संवाद साधतोय, ती निर्णय घेण्याच्या पोझिशन मध्ये आहे का, त्याला खरंच आपल्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची किती गरज आहे, त्याचा प्रॉब्लेम किंवा सोल्युशन त्याच्यामुळे सॉल्व्ह होतोय का. राईट. ह्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे लीड क्वालिफिकेशन करताना. मग इज ही विलिंग टू पे, आणि किती पे करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे, हे हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. राईट. सो वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. अँड लीड क्वालिफिकेशनचे वेगवेगळे प्रकार, अगेन आपण क्वालिफिकेशन विषयी बोललेलो आहोत, सो आय एम नॉट गोइंग इन डेप्थ. वेगवेगळे प्रकार आपण डिस्कस केलेले आहेत. चॅम्प आहे, BANT मेथड आहे. राईट. ते आपण ते डिस्कस केलेले आहेत ऑलरेडी, ते तुम्ही अगोदरच्या युट्यूब व्हिडिओवर जाऊन पाहू शकता. पण आपला जो लीड आहे त्याची इन्फ्लुएन्स करण्याची क्षमता, मग तो घरातला म्हणजे नॉर्मल होम कस्टमर किंवा रिटेल कस्टमर जरी असला तरी ते, राईट, त्याची इन्फ्लुएन्स करण्याची कॅपॅसिटी, तो खरंच डिसिजन मेकर आहे किंवा दुसरा कोण आहे डिसिजन मेकर ते, त्याच्यानंतर त्याला खरंच गरज आहे का, त्याची त्या गरज पूर्ततेसाठी त्याची खर्च करण्याची इच्छा आहे का. राईट. आणि प्लीज इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, की वी विल नॉट बी द ओनली वन्स दॅट द कस्टमर विल बी कन्सिडरिंग.
त्याच्या जोडीला तो अजून दुसऱ्या कोणाला सुद्धा कन्सिडर करत असेल, मग तो कन्सिडर करतोय का, आणि मग तो त्यांच्याकडून काय अपेक्षा करतोय, या सगळ्यांचा अंदाज बांधून जेव्हा आपण पुढे जातो, देन वी आर क्वालिफाईंग द लीड्स. आणि जेवढं हे आपण अधिक प्रभावीरित्या करू, that much one step closer we are to the conversion of the customer. So please qualify your leads that are there, ask questions. आणि सगळ्यात महत्वाचं लीड क्वालिफिकेशन साठी जो प्रश्न आहे तो म्हणजे त्याला का ही गरज आहे, माझा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेतल्याने त्याचं काय भलं होणार आहे, काय चांगलं होणार आहे, ज्याच्यामुळे त्याला माझं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घ्यावी अशी वाटते. व्हॉट डिफरन्स डज इट मेक. हा प्रश्नाचं उत्तर आलं ना, की आपण लीड क्वालिफिकेशन खूप प्रभावीरित्या करू शकतो. नंतर बाकीच्या प्रश्नांकडे जा. राईट. देन कम्स रिसर्च द कंपनी. आता कंपनीबद्दल रिसर्च करणं, आता इथे कंपनीच नाही तर आपला कस्टमर जो आहे तो, त्याचे स्पेंडिंग पॅटर्न्स कशा प्रकारे, आपण कस्टमर पर्सोनाविषयी बोललेलो, तसं आपण कंपनी पर्सोना आपण क्रिएट करू शकतो आणि आपल्याला एक अंदाज येईल की ते कुठे खर्च करतायत, का करतायत, त्यांना हा प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे, काय झालेला आहे त्यांना, राईट. आणि ते का शोधतायत सोल्युशन, याच्या अगोदर त्यांनी कुठेतरी ते शोधलेलं आहे का, मग ते कंपनी हाऊ इज इट नोईंग, किंवा त्यांचं मार्केटमध्ये काय स्टँडिंग आहे, त्यांचे काय चॅलेंजेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला अभ्यास करून घेणं खूप महत्वाचं आहे. राईट. कारण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जाऊ आणि त्यांना पिच देऊ, आपला काय बोलतात त्याला, सेल्स पिच देताना सगळ्या खूप गोष्टी महत्वाच्या असतात. राईट. कंपनी ज्यांना आपण सांगतो की तुमचा हा प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे, तुम्हाला हे चॅलेंजेस असण्याची शक्यता आहे, राईट. दे दे स्टार्ट थिंकिंग, और दे स्टार्ट बिलिव्हिंग की अरे या माणसाने माझ्याबद्दल थोडस जाणून घेण्याची, समजून घेण्याची मेहनत केलेली आहे. सो आय नीड टू लिसन टू दिस पर्सन. राईट. हे आपल्याला कधी समजतं, जेव्हा आपण इंडस्ट्री स्टडी करतो, जेव्हा आपण कस्टमर स्टडी करतो. आता एक सिंपल गोष्ट ना, म्हणजे आपण एक बॅगचं एक्झाम्पल घेऊया. राईट. जर ती व्यक्ती राहायला विरारला किंवा वसईला असेल, आणि ती व्यक्ती जी आहे ती पीक आवर्सला ट्रॅव्हल करते, पीक आवर्सला ट्रॅव्हल करणारी व्यक्ती आणि बॅग ट्रेनमध्ये, मग अशा व्यक्तीसाठी बॅग घेताना त्याला कशा प्रकारची बॅग लागू शकतं, त्याची थोडीफार रिसर्च, राईट, की तुम्ही बॅगमध्ये गर्दीने इकडे तिकडे जाते, मग ती तेवढी होल्ड करू शकते का, दुसऱ्या कोणाला टोचते मग तो नखरे करतात मग ते त्याला टोचणार नाही, राईट. रिसर्चिंग द कस्टमर. तसंच कॉर्पोरेट विषयी, कंपनी म्हणजे एखादी कंपनी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस देते, आपल्या कम्प्युटर रिपेअर सर्व्हिस देते, मग त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम असू शकतो, कदाचित रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर टायमावर येत नाही, किंवा त्यांची अटेंडन्स लागत नाही, त्यांची एक सीआरएम ची तक्रार असू शकते, कस्टमर्स कंप्लेंट करतात अरे तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह येतच नाही, कोणाला कुठे काय पार्ट पाहिजे ते माहीतच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करून जातो आणि त्यांच्याकडे बसतो, त्यावेळेला आपल्याला सेल्स पिच द्यायला खूप उपयोगी पडतात, की सर तुम्हाला कस्टमर कंप्लेंट्स ट्रॅक होत नसतील बरोबर, राईट, मग ते तुम्ही ट्रॅक करू शकता या सॉफ्टवेअरमुळे, कधी केव्हा आलेली कंप्लेंट कधी रिझॉल्व्ह केली आणि काय ऍक्शन घेतली गेली आणि पुढची ऍक्शन, राईट. सो दिस इज कॉल्ड रिसर्चिंग द कंपनी. त्याच्यानंतरची जी पायरी आहे ती पिचिंग. जेव्हा त्याला वाटतं की अरे बाबा हा आपल्याबद्दल थोडंफार जाणून आहे, आपलं दुखणं त्याला समजतंय, ती व्यक्ती तुम्हाला संधी देणारच देणार. ही मे नॉट बाय, बट ही विल बी इंटरेस्टेड इन नोईंग हाऊ यू आर गोइंग टू सॉल्व्ह हिज प्रॉब्लेम. कारण आपल्याला त्याचा प्रॉब्लेम समजलेला आहे आणि तो कशा प्रकारे त्या प्रॉब्लेम बद्दल विचार करतोय ते सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे, राईट. सो पिचिंग पिचिंग इज अगेन अनदर स्टेप क्लोजर. प्लीज अंडरस्टँड सेल्स स्टेप्सची जशी जशी आपण सेल्स प्रोसेसची जशी जशी पायरी चढत जातो किंवा पुढच्या स्टेपला जात जातो, तसं तसं आपण सेल्स क्लोज करण्याच्या जवळ जात जातो, राईट. सो इच अँड एव्हरी स्टेप इज इम्पॉर्टंट. इच अँड एव्हरी स्टेप इज इम्पॉर्टंट. आपण जर चुकीचाच कस्टमर प्रोफाईल निवडला तर मग आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आपली अंडरस्टँडिंग चुकीची असणार, आपली रिसर्च चुकीची असणार. सो इट स्टार्ट्स राईट नाव. कमिंग टू द पिचिंग स्टेज, इथे आपण डेमॉन्स्ट्रेशन द्यायला तयार असलं पाहिजे.
कारण ही आपली सुवर्ण संधी आहे टू मेक अन इम्प्रेशन, की बाबा मला हा प्रोडक्ट ट्राय करायला पाहिजे, किंवा ऍटलिस्ट बघू तरी काय होतं, असा त्याच्या मनात विचार निर्माण झाला पाहिजे. अँड का झाला पाहिजे? कारण माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, माझी अडचण सॉल्व्ह होते, त्याच्यासाठी झालेला पाहिजे. राईट? आणि पिचिंग करताना आपण याच्यातले काही जे टप्पे आहेत त्याच्याविषयी सविस्तर मी पुढे एपिसोड करेन, कारण इन डेप्थ जाणंही तितकंच महत्वाचं आहे. पिचिंग करताना कस्टमरच्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. त्याला तो काय येतोय ते एक्सप्लेन करा, आणि आपण तो कशा प्रकारे सॉल्व्ह करतोय त्याच्यावरती असला पाहिजे आपला फोकस. पिचिंग करताना या तीन गोष्टी लक्षात ठेवा: त्याचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे येणाऱ्या अडचणी, आणि आपण ते कसे सॉल्व्ह करतोय. दॅट इज द फोकस ऑफ द पिचिंग प्रोसेस, व्हॉट शुड बी. पिचिंग मध्ये प्लीज, मी आजपर्यंत 50 लोकांना माझी सर्व्हिस दिलेली आहे, आज माझा एवढा टर्नओव्हर आहे, माझा एवढं ठिकाणी ब्रांचेस आहेत. नो, ही इज नॉट इंटरेस्टेड इन दॅट. ही इज इंटरेस्टेड इन माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का. सो फोकस ऑन द कस्टमर. दॅट इज द बेस्ट वे टू पिच. त्या पिचिंग मध्ये जर तुम्हीच असलात तर तो पिच नाही होणार. आणि पिच किंवा डेमोची पूर्ण व्यवस्थित तयारी करून जाणं महत्वाचं आहे. म्हणजे कस्टमरकडे गेल्यानंतर कस्टमरने प्रश्न विचारलं आणि आपल्याकडे उत्तरच नाही, देन दॅट इज अ पुअर वे ऑफ पिचिंग. मग आपल्याला जर प्रोडक्ट दाखवायचं आहे, डेमो दाखवायचा आहे, तर त्याची सगळी तयारी आपल्याकडे असली पाहिजे, एकूण एक, म्हणजे ए टू झेड. राईट? वी शुड हॅव दॅट रेडीनेस. दॅट इज अबाउट पिचिंग. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे किंवा त्याच्या पुढची जी पायरी आहे ती ऑब्जेक्शन्स. कुठलाही व्यक्ती काहीही सांगितल्यानंतर त्याला काही ना काहीतरी प्रश्न असणारच असणार. असं होऊच शकत नाही की मी सांगितलं, त्यांनी ऐकलं आणि त्यांनी चेक फाडून दिला. तसं झालं तर परफेक्टली फाईन, यू हॅव गॉट द बेस्ट कस्टमर प्रॉबेबली. राईट? ऑर यू हॅव अंडरस्टूड हिम बेस्ट. पण मग त्याला काहीतरी असणार. मग तो सांगणार एकतर तुमची प्राइस जास्त आहे, किंवा मग अरे आमचा हा डेटा आहे तो बरोबर जाईल का, त्याचा रिझल्ट कसा येईल, किंवा सगळ्यांना वापरायला सोपं पडेल का, किंवा माझ्या बजेटमध्ये बसतंय नाही बसत आहे, किंवा मग हे मी मल्टी लोकेशन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो का. या अशा बरेचसे प्रश्न असतात कस्टमरच्या मनात. ते ऑब्जेक्शन्स आपण हँडल करता आले पाहिजेत. राईट? आणि अगेन इथे कस्टमर काय सांगतोय ते समजून घेणं महत्वाचं आहे. लिसन टू द कस्टमर. व्हॉट इज ही ट्राइंग टू टेल यू. त्याला ऐका, समजण्यासाठी ऐका. राईट? मी जेव्हा हे बोलतो त्याच्यामध्ये थोडस गमतीशीर भाग असा आहे की अरे नाही नाही सर, ते तुम्ही बघा बघ कसं होणार नाही. दॅट इज, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ऐकतोय. कस्टमरला समजण्यासाठी ऐकायचं म्हणजे ओके, हा ते सांगतायत बरोबर आहे, याचं जर असं जर झालं तर मग त्यांना तो प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. मग सांगतो सर बरोबर आहे तुमचं बोलणं. राईट? त्याच्यासाठी आपण या अशा अशा गोष्टी आपल्या प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये ऑलरेडी आहेत, आणि जरी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही आहोत. राईट? देन वी आर हँडलिंग द ऑब्जेक्शन्स, वी आर अंडरस्टँडिंग द कस्टमर. राईट? सो ते महत्वाचं आहे. त्याच्याकडे मग तो दुसरा एक हमखास कळीचा मुद्दा जो टाकेल, तो अरे ते दुसरा आहे माझ्याकडे, तो मला या या किमतीत देतोय, मग तुम्ही जास्त पैसे का सांगतायत. राईट? ते सुद्धा असण्याची शक्यता आहे. मग तिथे सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. परत आपल्याला समजणं महत्वाचं आहे की ते असं का सांगतायत. राईट? इझी त्यांचा प्रॉब्लेम असेल ना तर ही विल नॉट बी कन्सिडरिंग द प्राइस, बट इज कन्सिडरिंग द प्राइस. त्याच्यामध्ये काहीतरी आहे, मग तो समजून घ्या की ते असं का सांगतात. हँडल ऑब्जेक्शन्स टॅक्टफुली. राईट? दिस इज द नेक्स्ट स्टेप. आणि जर का फेल झालं किंवा काही चॅलेंज झाली तर इथे होण्याचे चान्सेस जास्त आहेत ऑब्जेक्शन्स मध्ये. राईट? थिंक अबाउट दॅट. देन कम्स द क्लोजिंग. ऑब्जेक्शन जर आपण यशस्वीरित्या हँडल केले, त्यांची समजूत काढली, त्यांना समजून घेतलं महत्वाचं म्हणजे, तर देन वी मूव्ह टू क्लोजिंग. मग ती अग्रीमेंट करताना दोघांनाही फायद्याची ठरेल अशी असणं गरजेचं आहे.
बाकीचे जे काही आपले प्रोसेसेस झालेले आहेत, नेगोसिएशन झालेलं आहे, टर्म्स अँड कंडिशन्स डिटरमाइन झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी क्लोजिंगला इम्पॉर्टंट आहेत. राईट. सो क्लोजिंग जर व्यवस्थित झाली नाही, म्हणजे समजा पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत, म्हणजे पिचिंग किंवा ऑब्जेक्शन हँडलिंग पर्यंत सगळं व्यवस्थित झालेलं आहे, मग क्लोजिंगला का नाही क्लोज झालं, तर त्याचा विचार करून त्याच्यावर पुन्हा आपल्याला कदाचित प्रॉस्पेक्टिंग पासून सुरुवात करावी लागणार आहे. की कुठे चुकलं, कस्टमर चुकला की आपली प्रोसेस चुकली की आपला डेमो करण्याची पद्धत चुकली, त्याचा विचार होणे गरजेचं आहे. राईट. सो क्लोजिंग द सेल्स, दॅट इज देअर. देन कम्स द लास्ट थिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी क्रिटिकल, अँड इथे बरीच लोक मार खातात. कस्टमर कन्वर्ट झाल्यानंतर त्याला एक 10 दिवसानंतर, म्हणजे त्यांनी आपल्याकडून आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत घेतल्यानंतर त्याला एक 10 दिवसानंतर एक फोन करा की सर किंवा मॅडम कसं काय चाललेलं आहे, इज एव्हरीथिंग वेल, काही अडचण तर नाही होत आहे ना, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ना, ही विल फील हॅपी. पण ही बरीच लोक ही गोष्ट करत नाही. राईट. नर्चरिंग रिलेशनशिप, मग काय होतं ना, वर्षातनं एकदा, म्हणजे इन्शुरन्सवाल्यांच्या बाबतीत बरीचशी तक्रार असते की प्रोडक्ट घेतला त्याच्यानंतर एक वर्षानंतर रिन्युअलला कॉल आहे. डज नॉट वर्क दॅट वे. प्रोडक्ट सर्व्हिस घेतल्यानंतर एक 10 दिवसांनी कॉल करा, विचारा, चौकशी करा, सगळं व्यवस्थित आहे का, आस्क हाऊ यू कॅन हेल्प, और इफ देर इज एनी नीड प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. परफेक्ट वे टू नर्चर द रिलेशनशिप्स. तुमच्याकडे काही अपडेट्स येतील, अपग्रेड्स येतील, जे तुम्ही तुमच्या कस्टमरना देऊ शकता, ते द्या, जेणेकरून ती रिलेशनशिप चांगली राहील. कमीत कमी 6 महिन्यातनं एकदा तुमच्या कस्टमरला, डिपेंडिंग, राईट, महिन्यातनं एकदा, डिपेंडिंग अपॉन द वे टाईप ऑफ सर्व्हिस और प्रोडक्ट दॅट यू आर ऑफरिंग, महिन्यातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा तुमच्या कस्टमरला विजिट करा किंवा कॉल करा, त्यांच्याशी संपर्कात राहा. का? तर कदाचित ते तुम्हाला टॉप ऑफ द माइंड असल्यामुळे दुसरीकडे रिफर करू शकतात. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ही नोज की अरे बाबा, हा, मी या व्यक्तीला काम दिलं आहे ना, ही इज ऑलवेज देअर फॉर मी. म्हणजे मला त्या व्यक्तीला शोधत जावं लागत नाही, तर ती व्यक्तीच माझ्याशी संपर्कात येते आणि मला सगळं व्यवस्थित सांगते. म्हणजे मला काही प्रॉब्लेम याच्या अगोदर ती व्यक्ती माझ्याशी. दिस इज द बेस्ट वे टू नर्चर द क्लायंट. दिस इज द बेस्ट वे टू कीप हिम विथ यू. म्हणजे वन टाइम जरी असलं ना, तरी सुद्धा रिलेशनशिप बांधणं खूप महत्वाचं आहे. राईट. सो दिस इज द स्टेप नंबर 7. आता सेल्स प्रोसेस इम्प्रूव्ह जर करायची असेल तर काय करायचं? अनालाइज युअर करंट सेल्स प्रोसेस. तुम्ही कशा प्रकारे सेल्स करता? तुम्ही स्टार्ट करताना लीड जनरेशनसाठी कुठला विचार करताय? तुमच्याकडे खरोखरच कस्टमर पर्सोना आहे का? तुमचा कस्टमर कसा असणार आहे ते तुम्ही विचार केलेला आहे का? तुमच्या बाहेरची जर्नी, आपण प्रत्येक 7 स्टेप बघितले, बरोबर. प्रॉस्पेक्टिंग, नंतर मग लीड क्वालिफिकेशन, नंतर मग रिसर्च, प्रेझेंटेशन, ऑब्जेक्शन हँडलिंग. या प्रत्येक स्टेपवरती कस्टमरला काय काय अडीअडचणी येण्याची शक्यता आहे ते विचार करणं गरजेचं आहे, आणि आपण त्याच्यासाठी काय ऍक्शन्स घेऊ शकतो तो ऍक्शन घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून कस्टमर कन्व्हर्जन चांगल्या प्रकारे होईल. राईट. जसं आपण सुरुवातीला, तुम्हाला लक्षात असेल, आठवत असेल की मी सांगितलं, बेनिफिट्स इज वी एक्झॅक्टली नो व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप गोइंग टू बी. ते इथे आपण डिफाईन करा की माझा हा कॉल या कारणामुळे अडला, तर मग मी ते इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे. कस्टमरला ईमेल केला, त्याने ओपन केला, मग तो ओपन नाही करत, पुढे काहीच नाही करत आहे, मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. कस्टमरने डेमो घेतला, उद्या सांगतो म्हणून सांगितलं, आज 10 दिवस झाले, सांगितलं नाही, काय करायला पाहिजे. त्याने कोटेशन घेतले, पण पुढे कोटेशनचं काय झालं, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. राईट. दिस इज द नेक्स्ट ऍक्शन स्टेप. इम्प्रूव्ह, हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह ऑन दिस. देन कम्स युअर क्रायटेरिया फॉर each स्टेप ऑफ द सेल्स प्रोसेस, एक्झिट क्रायटेरिया. राईट. प्लीज अगेन, सेल्स प्रोसेसच्या प्रत्येक पायरीवरती कस्टमर एक्झिट घेत जाणार आहेत किंवा गळत जाणार आहेत. म्हणजे आपण 100ने चालू केलं, 100 लोक प्रॉस्पेक्टिंगसाठी होती, तर आपण क्लोज करते वेळी कदाचित त्याच्यातली फक्त 10च लोक क्लोज होतील किंवा 5च क्लोज होतील.
प्रत्येक पायरीवरती कस्टमर बाहेर जाणार आहेत. मग ते का जाण्याची शक्यता आहे, कशासाठी जाणार आहेत, त्याचा विचार होणं गरजेचं आहे. बिकॉज यू आर मिसिंग आउट ऑन द पोटेन्शियल कस्टमर्स दॅट इज देअर. सो प्रॉस्पेक्टिंग मध्ये आपण कुठे काय चुकलो, की हा या या गोष्टी जर आपण विचार केल्या तर ही कस्टमर्स बाहेर पडले. नंतर मग रिसर्च करते वेळी किंवा लीड क्वालिफिकेशन करताना आपण ह्या गोष्टी विचारल्या, या जर गोष्टी नसतील तर कदाचित कस्टमर बाहेर जाण्याची शक्यता आहे. रिसर्च करते वेळी आपल्याला काही गोष्टी समजल्या. सो प्रत्येक पायरीवरती कस्टमर बाहेर जाणार हे गृहीत धरायला पाहिजे. पण त्याही पेक्षा महत्वाचं का बाहेर जाणार आणि ते बाहेर जाऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे. देन इट बिकम्स अ व्हेरी इंटरेस्टिंग वे टू एनहान्स आवर सेल्स प्रोसेस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मेजर द सेल्स प्रोसेस रिझल्ट. की मला सेल्स प्रोसेस सेटअप करण्यासाठी मी जे काही केलेलं आहे, आपण पुढे थोडस सेल्स प्रोसेस कशी सेट करायची त्याच्याविषयी सुद्धा बोलू आपण, राईट. पण मी जे काही केलेलं आहे सेल्स प्रोसेस सेट, त्याचे मला खरोखरच रिझल्ट मिळत आहेत का. जर नसतील मिळत तर मग आपले सेल्स प्रोसेसमध्ये काहीतरी चुकीचं आहे किंवा आपण बरोबर विचार केलेला नाही. So if sales process is not improving our sales, it is not improving our conversion, it is not solving the customer's problem, then आपले सेल्स प्रोसेस चुकीची आहे. कस्टमर चुकीचा आहे असं मी बोलणार नाही. आपलं काहीतरी चुकतंय, कारण हे आपण बनवलेली सेल्स, कस्टमरने नाही बनवली. तर तो विचार आपण करायचा आहे. वी हॅव टू इंट्रोस्पेक्ट अँड वी हॅव टू आस्क की माझी प्रोसेस कन्वर्ट का नाही होते किंवा मी कुठे कमी पडतोय, राईट. आता सेल्स प्रोसेस कशी क्रिएट करायची, तर स्टार्ट फ्रॉम द बॅकवर्ड्स, राईट. म्हणजे शेवट, स्टार्ट विथ द एंड और बिगिन विथ द एंड इन माइंड. की माझा कस्टमर माझ्याकडून त्यांनी माझी सर्व्हिस घेतली, का घेतली, कारण मी त्याला या तीन गोष्टींची जी प्रॉब्लेम होते ना ते सॉल्व्ह करून दिले. ते तीन गोष्टींचे प्रॉब्लेम मी का सॉल्व्ह करू शकलो, कारण मी त्याला डेमो देताना ना या तीन गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिलं. पण मला ते त्याच्यासाठी तयारी जी करावी लागली ती कशी केली, तर मी त्या कस्टमरची रिसर्च केली, मग मी या या गोष्टी शोधल्या. ते त्याच्यामुळे काय झालं, राईट. सो बिल्ड इट बॅकवर्ड्स, राईट. स्टार्ट विथ द एंड. माझा कस्टमर माझ्याकडून सर्व्हिस घेतोय, मग तो घेताना तो का घेतोय, मग त्याच्यासाठी काय करायला, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी काय. गो. मला ती युरेका फॉबची ऍड होती, तुम्ही जाऊन गुगलवरती बघू शकता. एक छोटा मुलगा असतो, तो युरेका फॉबजोला येतो आणि तो सांगतो की युरेका फॉब का ॲक्वागार्डची मला आठवत नाही आता. पण तो छोटा मुलगा नेहमी प्रश्न विचारतो, उससे क्या होगा, उससे क्या होगा, उससे क्या होगा, राईट. सो स्टार्ट विथ द एंड आणि विचारत राहा याच्याने काय होणार, याच्याने काय, याच्यासाठी काय करायला पाहिजे, याच्यासाठी काय करायला पाहिजे, याच्यासाठी काय. दॅट इज वर्क बॅकवर्ड्स फ्रॉम युअर गोल. दुसरी महत्वाची गोष्ट जी बरीच लोक करत नाहीत, एस्पेशली वेन यू हॅव बिग टीम और यू हॅव पीपल फ्रॉम व्हेरियस डिपार्टमेंट, राईट. ज्यांचं ज्यांचं त्या सेल्स प्रोसेसशी संबंध येण्याची शक्यता आहे, त्या सगळ्यांना त्या सेल्स प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करा. कारण काय होतो, सेल्सवाले जाऊन काहीतरी सांगतात, मग प्रोडक्शनवाले सांगतात अरे असं नाही तसं, मग दुसरं कोणतरी सांगणार की डिझाईनवाले सांगणार अरे सर हे असं होऊच नाही शकत, राईट. सगळे एकत्र आले ना की ही प्रोसेस डिफाईन करायला खूप चांगलं होतं. फायनान्सवाले सांगणार अरे सर इतना पैसा नाही आहे अपने पास, त्यांचं एक म्हणणं बरोबर आहे. ते या सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करा, म्हणजे जेणेकरून यू विल हॅव अ होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह, प्रत्येकाची बाजू समजून घेता येईल. तुमची जर टीम छोटी असेल तर फंटॅस्टिक, कारण इंटरॅक्ट करणं चांगलं जातं, सोपं जातं. मोठी टीम असेल तरी सुद्धा जे जे महत्वाचे लोक आहेत त्यांना इन्व्हॉल्व्ह करा. प्रत्येकाचं बोलणं, बाजू ऐकून घ्या, जेणेकरून पुढे प्रोसेस सेट करायला मदत होईल. आणि जेव्हा जेव्हा काही प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस येण्याची जी शक्यता आहे, ती ही लोक सुद्धा आपल्याला सांगू शकतात. आपल्याला कस्टमर कडून ते प्रॉब्लेम यायच्या अगोदर आपल्याला स्वतःलाच माहिती पडतं, राईट. सो इन्व्हॉल्व एव्हरीबडी यू थिंक who is essential or key to defining a good sales process. सेल्स प्रोसेसचे स्टेप्स डिफाईन करा. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे नक्की काय, आपण कशा प्रकारे करणार आहोत, तर आम्ही ह्या चार गोष्टी, आपण कोल्ड कॉलिंगने करणार, आपण सोशल मीडिया वापरून करणार, आपण लिंक्डइन वापरून करणार किंवा काय, राईट. सो डिफाईन द सेल्स प्रोसेस, डिफाईन द स्टेप्स. लीड क्वालिफिकेशन, लीड क्वालिफिकेशनची साठी ही आपली लीड क्वालिफिकेशनचे प्रश्न आहेत किंवा ही लीड क्वालिफिकेशनचे वेगवेगळे प्रोसेस आहेत, तरा आहेत, ते आपण वापरणार आहोत.
राईट. त्याच्यानंतर पुढे जे आहे आपलं रिसर्च रिसर्च करण्यासाठी आपण कशा प्रकारे कस्टमरची विषयी माहिती काढणार आहोत, ती गोळा करणार आहोत, कोणाला भेटणार आहोत, कोणाशी विचारणार आहोत. त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन किंवा पिचिंग पिचिंग करताना चार गोष्टी काय करायच्या आहेत ह्या असणं गरजेचं आहे, त्या असणं चेकलिस्ट बनवा पिचिंगसाठी, राईट. सो डिफाईन द सेल्स प्रोसेस स्टेप्स, एक्झॅक्टली त्या स्टेपचं आपल्यासाठी, आपल्या व्यवसायासाठी काय महत्व आहे आणि ती आपण कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार आहोत. अगेन, गो बॅक टू द फर्स्ट वेन वी स्टार्टेड द डिस्कशन, इट हॅज टू बी ऍक्शनेबल. मला ते करता आलं पाहिजे. नुसतं सुंदर सुबक अक्षरात आणि वाक्यात लिहिलं आहे, पण मला ते इम्प्लिमेंटच करता येतं. नॉट यूज राईट. ऍक्शनेबल असले पाहिजे. त्या प्रकारे ते डिफाईन करणं महत्वाचं आहे. अलाइन विथ द बायर जर्नी, जो आपण प्रत्येक स्टेपवरती त्यांची सांगड असणं गरजेचं आहे. अँड लास्ट बट नॉट द लेस्ट, टेस्ट. कितीही काहीही झालं तरी ते आपण तयार केलेलं आहे, आपण बनवलेलं आहे, कस्टमरने नाही बनवलेलं आहे. त्याला इन्व्हॉल्व करा, जाऊन प्रयोग करा, बघा खरोखर तसं चालतं की नाही चालत, राईट. सो दिस इज ऑल दॅट वी हॅव फॉर टुडे सेल्स प्रोसेस विषयी, राईट. या प्रत्येक स्टेपवरती आपण थोडंसं इन डेप्थ, म्हणजे एस्पेशली ऑब्जेक्शन हँडलिंग, पिचिंग, त्याच्याविषयी मी इन डेप्थ थोडंसं जाईन आणि ते कसं आपण करू शकतो ते कव्हर करू आपण, कारण महत्वाचं आहे ते. लीड क्वालिफिकेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे.